सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे रोगराई पसरते, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतंय, तरीही नागरिकांची थुंकण्याची सवय गेलेली नाही. अशा थुंकी चंदणांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न अँटी स्पिटिंग कोल्हापूर ही चळवळ गेल्या 3 वर्षांपासून करतेय. या चळवळीद्वारे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींना कारवाईबाबत वेळोवेळी निवेदनं देण्यात आली होती, मात्र याकडे दुर्लक्षच झालंय. त्यामुळे आज सरत्या वर्षाला निरोप देताना पुढील वर्षी कोल्हापूर निरोगी आणि थुंकीमुक्त करण्यासाठीची चळवळ व्यापक करण्याचा संकल्प कावळा नाका इथल्या ताराराणी चौकात करण्यात आला. आपली शाहू नगरी करू थुंकीमुक्त आणि निरोगी, थुंकी चंदांचा निषेध असो अशा घोषणा देत रस्त्यावर थुंकणारी व्यक्ती आढळल्यास तिला स्वच्छता करायला भाग पाडून सार्वजनिक स्वच्छतेसाठी शपथ घ्यायला लावण्यात आली. कृष्णा गांधी, सार्थ करेकट्टी, नारायणी जाधव ही छोटी मुलंही स्वच्छतेचा संदेश द्यायला पुढे सरसावली होती. यावेळी प्रबोधनपर फलक या परिसरातील दुकानांमध्ये चिकटवण्यात आले. या उपक्रमाचं नियोजन थुंकीमुक्त चळवळीच्या समन्वयक दीपा शिपूरकर, राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी, सागर बकरे यांनी केलं. यावेळी सारिका बकरे, ललिता गांधी, नीना जोशी, सुधीर हंजे, मयूर गोवावाला, अमरदीप पाटील, भानुदास डोईफोडे, प्रसाद नरुले, संघसेन जगतकर, डॉक्टर देवेंद्र रासकर, अनिल कांझर, डॉक्टर तृप्ती करेकट्टी, दीपाली जाधव, सूरज मोहिते, सुजाता पाटील उपस्थित होत्या. प्रशांत पितालिया, अभि जाधव, अरुण कुलकर्णी यांचं या उपक्रमाला सहकार्य लाभलं.